भाऊ काय बोलाल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये? ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने आज भुसावळ येथे संविधान भवन जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पत्रकार मित्रांनो, की भुसावळ शहरामध्ये जे एक प्रकारचं राजकारण आणि गजकारण सुरू आहे नगरपालिकेमध्ये, हे अत्यंत निषेध आणि धिक्कार करणार आहे। भुसावळ शहराची लोकसंख्या 3 लाख असताना आणि या ठिकाणी भुसावळकरांनी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्यावरती विश्वास टाकून एक भीमराज की बेटी, दलित बेटी बंगाळेताईंना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्या आमच्या दलित महिलेच्या अंगावरती या ठिकाणी धावून जात आहेत, त्यांचा त्या ठिकाणी अपमान करतायत। ही जी बाब आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 89 अंतर्गत येणारी आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काही सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजे। या ठिकाणी 3 लाख लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने जळगावमध्ये ठेक्याच्या पद्धतीवरून हे जे भुसावळमध्ये जे ठेकेसाठी जे मरतायत बीजेपीचे नगरसेवक, मंत्र्यांचे नगरसेवक हे जे आहेत, ज्या पद्धतीने जळगावमध्ये बीजेपीच्या माजी नगरसेवकांना या ठिकाणी ठेक्याच्या पद्धतीमुळे मार खावा लागला, तशी वेळ यांच्यावरती या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेमध्ये येऊ नये। कारण की ठेकेदारी पद्धत जी आहे ही घातक आहे। जळगावमध्ये जे घडलं हे पुन्हा भुसावळ शहरामध्ये रिपीट होऊ शकतं, म्हणून या ठिकाणी त्यांनी सावधान झालं पाहिजे। आणि भुसावळ शहराच्या ज्या विकासामध्ये या ठिकाणी जे आहे पूर्णपणे या ठिकाणी जे आहे आम्ही माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या सोबत आहोत। संकट काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत होतो, त्याच्यामुळे आताही आम्ही भविष्यामध्ये त्यांच्या सोबत या ठिकाणी राहू। आमच्या दलित महिलेला या ठिकाणी जर का छळण्याचा प्रयत्न झाला तर भुसावळ शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण की यापूर्वी देखील हे जे विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत, यांच्या काळामध्ये प्रशासक राजामध्ये या ठिकाणी नगरपालिकेला लुटून खाण्याचा प्रकार झालेला आहे। बीजेपीची सत्ता असताना या ठिकाणी आतापर्यंत शहराचा विकास शून्य झालेला आहे आणि बीजेपीची सत्ता असताना देखील या ठिकाणी फक्त नगरपालिकेमध्ये ठेकेदारी पद्धतीला स्ट्रॉंग करण्याचं काम झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा खाण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी जे हेच मंत्री महोदयांनी माझ्या विरुद्ध भुसावळच्या संपूर्ण याच्या विरोधात जाऊन विधानसभेमध्ये 5 आमदार उभे केले होते आणि मला टार्गेट करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला होता। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे आणि संतोष भाऊ चौधरींची पॉलिटिक्स जे आहे ते मायक्रो पॉलिटिक्स आहे। ज्या पद्धतीने त्यांनी एका दलित महिलेला या ठिकाणी नगराध्यक्ष केलं 9 घरेमध्ये आणि 9 घरेमध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष केलं, उद्याच्या दिवशी जर त्यांनी हीच रणनीती या ठिकाणी स्वीकारली आणि 12 घरेमधली एखादी दलित महिला जर का या ठिकाणी जे आहे पुन्हा लेवापाटी त्याला 12 घराण्यामधली जर दिली तर ती पुन्हा या ठिकाणी आमदार होऊ शकते। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ही SC ST NT OBC मायनॉरिटी हे जे रणनीती आहे संतोष भाऊ चौधरींची एकतेची, सर्वांना संधी देण्याची, तर हे जे रणनीती आहे हिला आम्ही भविष्यामध्ये स्ट्रॉंग करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हीच रणनीती जे आहे भविष्यामध्ये, हे आता 2000 मतांनी पडले, भविष्यामध्ये हे संतोष भाऊ चौधरींच्या रणनीतीमुळे 20,000 मतांनी नव्हे तर 25-30 हजार मतांनी पडल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि भविष्यामध्ये जे या भुसावळ शहरामध्ये आम्ही पाहिलंय एका दलित महिलेवरती अत्याचार झालेला आहे। माझ्या शेपटीवरती जर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहे, हम शेर के बच्चे, हम डरते नहीं, लीडर लीडर जगन सोरोने, हम डरते नहीं किसी से। या ठिकाणी दलित महिलेला ते प्रकरण त्यावेळेस ते दडपण्यात आलेलं आहे, पण ती दलित महिला आजही माझ्या संपर्कात आहे। उद्याच्या दिवशी जर मला या ठिकाणी तुम्ही जे आहे, मी कोणाला घाबरत नाही, उद्याच्या दिवशी माझ्या शेपटीवरती जर कोणी पाय ठेवला तर ते प्रकरण मी उघडेल आणि पुन्हा हायकोर्टामध्ये जाईल, त्याच्यामध्ये मोठमोठे बडे आसामी फसतील। या ठिकाणी जे आहे हे इशारा देखील या ठिकाणी मी देतो आणि 3 लाख लोकांच्या विरोधात हे भुसावळचे बीजेपीचे नगरसेवक, गटनेते आणि बीजेपी या ठिकाणी मंत्र्याच्या इशारावरती कशासाठी सीओला तुम्ही या ठिकाणी सुट्टीवर पाठवता? वारंवार 1-1 महिना सुट्टीवर विकास कामाला विरोध करण्यासाठी, हे या ठिकाणी जे आहे हे थांबवण्यासाठी विकासाचा जो रथ संतोष भाऊ चौधरींच्या माध्यमातून प्रचंड वेगाने जाणारे भुसावळ शहरामध्ये, त्याला कुठेतरी हे खीड लावण्यासाठी, त्याला ब्रेक देण्यासाठी, त्या विकासाच्या रथाला थांबवण्यासाठी हे बीजेपीचे नगरसेवक पाप करीत आहेत। बीजेपीच्या मंत्र्यांच्या सांगण्यावर हे बीजेपीचे जे आहे
हा, हे जे लोक आहेत चिल्लर, माझ्यासाठी चिल्लर आहेत बीजेपीचे नगरसेवक चिल्लर समजतो मी त्यांना. हे जे लोक जे आहे, हे जे आकांड तांडव करतायत, यांचे बिल अडकलेले आहे. हे जे आकांड तांडव करतायत हे काही भुसावळ शहराच्या विकासासाठी नाही करत आहे, त्यांना ठेके मिळाले पाहिजे म्हणून हे आकांड तांडव करतायत, म्हणून हे आक्रोश करताय. यांना स्वार्थ आहे. आणि काय नगरसेवकांना या ठिकाणी सांगतो मी, एकच नगरसेवक भुसावळच्या नगरपालिकेमध्ये राहील, त्या नगरसेवकाचं नाव आहे युवराज लोणारी. एकच नगरसेवक राहील, फक्त बीजेपीचा एक नगरसेवक राहील. जेवढे बीजेपीचे नगरसेवक आहे सगळे टोटली ते सगळेचे सगळे संतोष भाऊ चौधरी सोबत या ठिकाणी येणार आहेत. हे चित्र भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. सगळेचे सगळे येणार आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, जेवढे लेवा पाटीदार नगरसेवक आहे, नाथा भाऊंच्या सांगण्यावरती सगळे लेवा पाटीदार नगरसेवक संतोष भाऊ चौधरी सोबत या ठिकाणी येणार आहेत. काय तुम्ही 2.5 वर्षानंतर अविश्वास आणण्याचे जे स्वप्न पाहताय, त्यावेळेस फक्त एकच नगरसेवक राहणार आहे, युवराज लोणारी मंत्र्यांसोबत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे आहे, कोणालाही या ठिकाणी महिलेचा जर अपमान केला तर महिला या ठिकाणी जे आहे आपल्या ज्या संपूर्ण भुसावळ शहरातल्या तुमच्या घरावरती मोर्चे आणतील, हे या ठिकाणी इशारे देतो. आणि या ठिकाणी जे आहे भविष्यामध्ये आम्ही संतोष भाऊ चौधरींची जी रणनीती आहे, आणि या ठिकाणी भविष्यामध्ये मी आमदारकी लढवणार नाही. संतोष भाऊ चौधरी जेही आमदारकीचे उमेदवार भंगाडेताई देऊ की लेवा पाटीदार समाजाला 12 घरातली दलित लेवा पाटीदार समाजातला व्यक्ती देऊ, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबतच राहू आणि त्यांचा आमदार या ठिकाणी निवडून आणू. कारण की आता आम्हाला जे आहे एकच नारा द्यायचा आहे, आमदार आणि मंत्री संजय सावकारे हटाव आणि त्यांचे जे आहेत ते सगळे हटाव. आणि पुन्हा संतोष भाऊ चौधरींना जे आहे एकच ध्येय ठेवायचं आहे की भुसावळ मध्ये तालुक्यामध्ये पुन्हा संतोष भाऊ चौधरी राजा येणार आहे आणि आमदारी संतोष भाऊ चौधरीचा होणार आहे. आणि संतोष भाऊ चौधरी हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. हे